जबरदस्तीचे लग्न भाग 12. कधी येणार आहे हे अमीर निकम? वाट पाहून पाहून येथे माझी बुर्जी झाली या. नंदनी सनशाईन कॅफेमध्ये बसून अमीरची वाट पाहत होती. ती येऊन खूप वेळ होऊन गेला तरी तो अजून आला नव्हता. 5-10 मिनिटांनी एका तरुणांची कॅफेत एंट्री झाली आणि मुली तर सोडा, मुलेही त्या तरुणांकडे एकटक पाहायला लागली. अहो, का म्हणून का? तो होताच एवढा हँडसम की पुढे जाणाऱ्याने एकदा तरी त्याला वळून पाहिलेच असावे. त्याने परिधान केलेला ब्लॅक कलरचा ट्राउझर, वर ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि त्यावर व्हाईट जॅकेट त्याचा श्रीमंतीचा परिचय देत होते. फेअर तर होताच, वर टॉल अँड हँडसमही. त्यावर त्याचा स्टायलिश लुक, जेलसने सेट केलेले केस. उफ, अशा तरुणाला कोणी वळून नाही पाहिले तर नवलच. त्याने पूर्ण कॅफेवर आपली नजर फिरवली आणि जिच्यासाठी तो आला होता ती एका कॉर्नरवर त्याला दिसलीच. तीही त्याला पाहतच होती. तिला कळलं नव्हतं तिने मोबाईलमध्ये ज्याचा फोटो पाहिला होता तोच हा होता की दुसरा कोणी, कारण तो रिअलमध्ये जरा जास्तच हँडसम दिसत होता. ती नजरेला पडलाच तो लागलीच तिच्या जवळ गेला. हे हाय, आय एम अमीर निकम. मला यायला खूप वेळ तर नाही झाला ना? तो नंदनी जिथे बसली होती त्या टेबलजवळ येत बोलला. तो असं अचानक आल्यावर तिला कळलंच नाही काय बोलावं ते. नंदनी म्हणाली, नाही, तसा खूप वेळ नाही झालाय, तुम्ही बसा ना. तू उभा राहूनच बोलत आहे हे पाहून ती बोलली. तसा तो खुर्ची ओढून त्यावर बसला. अमीर म्हणाला, मी ॲक्च्युली वेळेत निघालो होतो, पण मधातच माझी कार बंद पडली. तिला रिपेअर करण्यात खूप वेळ गेला असता, म्हणून मग मी एकाला रस्त्यात लिफ्ट मागितली. त्या भल्या माणसाने लिफ्ट दिली म्हणून पोचलो तरी शकलो मी, नाहीतर एक साधी रिक्षाही थांबायला तयारच नव्हती. त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. त्याने वेटरला बोलावून 2 कॅपचिनो ऑर्डर दिली. 2 मिनिटं नंदनी त्याचा ओर पाहून घॅंगच झाली. तिला त्यांच्याशी काय बोलावं ते कळेनाच झालं. तो फोटोत पहिला त्यापेक्षा जास्त हँडसम होता आणि त्याच्या राहणीमानावरून त्याची श्रीमंती साफ झळकत होती. बाकींच्या टेबल्सवरही काही लोक अधूनमधून त्यांनाच पाहत होते. अमीर म्हणाला, तुम्ही तर मला खूपच वेट करायला लावला तुमच्याशी भेटायला, बट थँक्स गॉड कमीत कमी तुम्ही एकदा भेटायला तयार झाला तरी. तुम्हाला मला भेटायचं नव्हतं का? तो हसत बोलला. नंदनी म्हणाली, नाही, असं काही नाही आहे. ॲक्च्युली मलाही तुम्हाला भेटून माझ्याविषयी सर्व क्लिअर करायचंच होतं. तसं बाबांनी तुम्हाला सांगितलंच असेल, पण तरी मी परत एकदा क्लिअर करते की माझं लग्न झालेलं आहे. आणि ती बोलतच होती की अमीर म्हणाला, आणि हे तुमची फसवणूक करून झालेलं लग्न आहे, हेच ना? मला काकांनी म्हणजे तुमच्या बाबांनी आधीच सर्व सांगितलंय, सो डोंट वरी, मला सर्व माहीत आहे. नंदनी म्हणाले, तुम्हाला सर्व माहीत असूनही तुम्ही माझ्याशी लग्न करायला का तयार झाले? आय मीन तुम्ही बॅचलर आहात, तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगली लाईफ पार्टनर सहज मिळून जाईल. अमीर म्हणाला, नो, यू आर रॉंग. तुमच्यासारखी लाईफ पार्टनर सहज मिळाली असती तर मी तुमच्याशी लग्न करायला होकारच दिला नसता ना. आणि दुसरी गोष्ट, मी व्यक्ती ओळखायला कधीच चुकत नाही. नंदनी म्हणाली, पण आपली ही पहिलीच भेट आहे, मग तुम्ही मला कसे ओळखू शकता? अमीर म्हणाला, तुमची माझ्यासोबतची ही पहिली भेट असेल, पण माझी तुमच्यासोबतची ही पहिली भेट नाही आहे. त्यावर नंदनी गोंधळल्या नजरेने त्याला पाहत होती. अमीरला तिचे हसू आले. ती त्याला खूपच क्यूट वाटत होती. तेवढ्यातच वेटर कॉफीची ऑर्डर घेऊन आला होता. अमीर म्हणाला, आधी कॉफी घ्या, मी सांगतो तुम्हाला सर्व. दोघांनीही कॉफी घेतली. तिथल्या कॉफीची टेस्ट जरा हटके आहे, नाही का? अमीर कॉफीचा शिप घेत बोलत होता. नंदनी म्हणाले, हो. नंदनी कसकूस हसत बोलली. कॉफी घेऊन झाल्यावर अमीर बोलायला लागला, आता मी तुम्हाला सांगतो आपली भेट कशी झाली ते. साधारण 6-7 महिन्यापूर्वी तुम्ही एकदा भर रस्त्यात पडत होतात. मला तेव्हा वाटलं होतं की किती वेडी मुलगी आहे ही, एवढ्या वाहनांच्या वर्दळीत अशी वेड्यासारखी पडत आहे. पण जेव्हा मी तुमच्या जवळ येऊन पाहिलं तेव्हा तुमच्या हातात एक कुत्र्यांचं पिल्लू होतं, ज्याला तुम्ही जीवाची पर्वा न करता गाडीखाली येण्यापासून वाचवलं होतं. तुमच्या भोवती खूप गर्दी असल्याने तुम्ही मला पाहिलं नसेल, पण मी तुम्हाला त्या कुत्र्यांच्या पिल्लांसाठी रडताना पाहिलं होतं. खरं तर तेव्हाच तुम्ही मला पहिल्यांदा आवडल्या होत्या. तुमच्यासोबत मला बोलायचं होतं, पण तुम्ही तिथून त्या पपीला घेऊन लगेच निघून गेल्या. त्यानंतर तुम्ही मला कधी भेटल्याच नाही. नंतर मीही माझ्या लंडनला जॉबमध्ये बिझी झालो. पण जेव्हाही मी माझे डोळे बंद करायचो
माझ्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त तुम्ही दिसत होत्या. मी तुम्हाला त्यानंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला दिसल्याच नाही. मग मी देवावर सोडून दिलं. मला खात्री होती जर तुम्ही माझ्या नशिबात असाल तर एक ना एक दिवस नक्कीच तुम्ही मला आणि तुमची माझी भेट नक्कीच होईल. आणि बघा, त्या दिवशी तुमचे बाबा आमच्या घरी आलेत आणि त्यांनाही तुमचा फोटो मला दाखवला. ते म्हणतात ना, किसी चीज को अगर तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुमको उससे मिलने से जुट जाती है. तसं काहीसं आणि मला खरंच फरक नाही पडत. तुमचं लग्न झालंय आणि मी तुमच्याशी लग्न करेन, तेव्हा तुम्ही एक डिवोर्सी असाल याचा मला या गोष्टी मॅटर नाही करत. आपलं लग्न झालंय तर त्यात या गोष्टींचा काळीचाही इफेक्ट पडणार नाही याची मी शाश्वती देतो. अमीर जे म्हणत होतं ते सर्व बोलत होता. नंदनी तर थक्कच झाली त्याचं ऐकून. त्या कुत्र्यांच्या पिल्लांची घटना 6-7 महिन्यापूर्वीची होती, पण अजूनही त्याच्या ती लक्षात होती. नंदनी म्हणाली, पण फक्त एका घटनेमुळे तुम्हाला मी कशी आवडू शकते? आपलं तर ना कधी बोलणं झालं ना कधी नीट भेट. अमीर म्हणाला, नंदनी, काही गोष्टींसाठी एक क्षणही पुरेसा असतो पसंत किंवा नापसंत करायला. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, मला माणसं ओळखता येतात. त्यात तुमच्या चेहऱ्यांवर तर तुमची निरागसता साफ उठून दिसते. त्यावर नंदनी काही बोललीच नाही. तिला कळलंच नाही त्यावर काय प्रतिसाद द्यावा. अमीर म्हणाला, मी तुमच्यावर कोणतंच बर्डन टाकणार नाही. तुम्ही नीट विचार करून निर्णय द्या. आपल्याजवळ वेळ आहे अजून. मला तुम्ही स्वखुशीने सोबत हव्या आहात, जबरदस्तीने नाही. नंदनी म्हणाली, मला वेळ हवाय. नंदनी बोलली. खरं तर तिला काय बोलावे तेच कळले नव्हते. अमीर म्हणाला, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण जेव्हाही तुमचा होकार किंवा नकार असेल तेव्हा प्लीज मला या काफेतच तो ऐकायचा आहे. तुमच्या होकारांचा या कॉफी शॉप सर्वात मोठा साक्षीदार असेल. आणि जर तुमचा नकार असेल तर मला त्याचे कारण ऐकायचे आहे फक्त. तसा मी नेहमीच पॉझिटिव्ह असणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी या गोष्टींविषयी पॉझिटिव्हच राहतो. पण तुम्ही नीट विचार करूनच निर्णय द्या. हां, माझं किंवा तुमच्या बाबांचं दडपण घेऊ नका. अमीर हसत बोलला. नंदनी म्हणाली, हो. तिचं फक्त एवढंच उत्तर मला आता निघायला हवं होतं. माझ्या कॉलेजची वेळ झाली आहे. अमर म्हणाला, एवढ्या लवकर? आय मीन तुम्हाला मला काहीच विचारायचं नाही आहे का? माझा जॉब, मी लंडनमध्ये कुठं राहतो, काहीच नाही. अमीर अस्मितेने म्हणाला. नंदनी म्हणाले, ॲक्च्युली मला कॉलेजला लेट होईल आणखीन थांबले तर. आणि तसंही मला जे विचारायचं होतं ते विचारून झाले. अमीर म्हणाला, ओके, मग मी पण निघतोच आता. सॉरी, तुम्हाला ड्रॉप केलं असतं मी, पण माझी कार. तो बोलतच होता की नंदनी म्हणाले, अहो नाही, त्यांची काही गरज नाही आहे. माझी स्कूटी आहे, मी जाईल व्यवस्थित. अमीर म्हणाला, बरं मग बाय, भेटू पुन्हा. अमीर नाराजीत बोलत होता. नंदनी म्हणाले, हां बाय, मला आता जायला हवं. नंदनी त्याला बोलून काफेतून निघून गेली. ती एवढी विचारात पडली होती की तिच्या कॉफीचे बिल जी ती स्वतः देणार होती तीही द्यायची विसरून गेली. अमीर आणखीन थोडा वेळ तिथेच बसून राहिला होता. आता तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा अनुभव घेत होता आणि त्याला यायला वेळ लागला यासाठी स्वतःला कोसत होता. नंदनी ग्राउंड फ्लोअरच्या एका लेक्चर घेऊन क्लासमधून बाहेर आली तसा राधेश्यामरावांचा कॉल तिच्या मोबाईलवर पडला. राधेश्यामराव म्हणाले, कसा वाटला नंदनी तुला अमीर? राधेश्यामराव तिने कॉल उचलताच बोलले. नंदनी म्हणाली, चांगले आहेत बाबा ते, पण मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. राधेश्यामराव म्हणाले, यात विचार काय करायचा नंदनी? मला वाटलं तू त्या मुलाला भेटल्यावर होकार देशील. कितीतरी सुंदर आणि शिकलेल्या मुली त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याच्या मागे लागल्या आहात, तरीही त्याने तुला निवडले. त्याने तुला आधीच पाहिले आहे हे तर त्याने सांगितलेच असेल ना. खूप छान मुलगा आहे नंदनी तो, दिसायला स्मार्ट, एवढा शिकलेला, वर कमाई काही कमी नाही आहे. तुला पुढं शिकवायलाही तो तयार आहे. अजून काय हवं आहे तुला? नंदनी म्हणाली. बाबा, ती बोलतच होती की. राधेश्याम म्हणाले, आता तर मला वाटायला लागलं आहे की मी उगाच तुला रातचा विचार करायला सांगितलं होतं. माझ्यामुळं तू त्याचा विचार करायला लागलीस. पण मी काय सांगत आहे हे ऐकून घे नंदनी. जीवनात प्रेमासोबतच पैसाही तेवढाच महत्त्वाचा आहे. तो तुला सुखात ठेवेल असं मीच म्हणत होते, पण अमीर तुला त्यापेक्षाही जास्त सुखात ठेवेल. व्यक्तीला महत्त्व आहे, पण त्याच्या श्रीमंतालाही तेवढेच महत्त्व आहे बेटा.
मला माझ्या मुलीने तिच्या कोणत्याही इच्छेबाबतीत ॲडजस्टमेंट करावी असं वाटत नाही आणि राजसोबत प्रत्येक बाबतीत फक्त ॲडजस्टमेंट आहे. वर भावा बहिणींची जबाबदारी त्याच्या अंगावर आहे हे वेगळंच. त्याचा खर्च, त्याचा शिक्षणाचा खर्च, घर खर्च, अधूनमधून लागणारे औषध पाणी, त्यातून कमाई उरेल तेव्हा तो तुझ्या इच्छेंचा विचार करेल ना. म्हणून तुला सांगत आहे, आमिरचीच तुझ्यासाठी सर्व बाबतीत बेस्ट आहे. त्याच्यावर तर कसली जबाबदारी नाही आहे. त्याच्या बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि तीही वेल सेटल आहे. नंदनी म्हणाली, बाबा काय बोलत आहात तुम्ही? तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे मी राजला डिवोर्स तो श्रीमंत नाही आहे किंवा त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत म्हणून देत नाही आहे. सागर आणि पूनम बाबतीत तर मी असा विचारही करू शकत नाही. नंदनी जरा चिडूनच बोलली. राधेश्यामराव म्हणाले, तू नसेल देत त्यामुळे डिवोर्स, कारण तू अजून उन्हाळे पावसाळे बघितले कुठं आहेत. पण मी असे अनेक पावसाळे अनुभवून या वयात आलेलो आहे. आता तुला नाही वाटणार का? पण जेव्हा तुला मुलं बाळं होतील, त्यांच्या बहीण भावांचा पुढच्या शिक्षणाचा खर्च येईल, त्यांचे लग्न करायचे राहील, तेव्हा तुला कळेल की मी काय बोलत आहे ते. पण अशी वेळ मी तुझ्यावर येऊच देणार नाही बेटा. मी सातपुतेंशी बोलतोय. तो लवकरच डिवोर्सचे पेपर बनवायला घेईल. तोपर्यंत राहा तिथे. नंदनी म्हणाली, बाबा तुम्ही असा विचार कधीपासून करायला लागलात? तुम्ही लग्नाच्या पैशांशी आणि श्रीमंताशी जोडत आहात. राधेश्यामराव म्हणाले, लग्न पैशांशी आणि श्रीमंताशी जोडलं असतं नंदनी. प्रेमाचा तर फक्त त्याला मुलावा दिला जातो, जो मीही मान्य करतो की तो नातं टिकवण्यासाठी खूप गरजेचा आहे. पण पैशाशिवाय प्रेम टिकत नाही हेही तेवढं सत्य आहे. आणि राहिला प्रश्न माझा असा विचार करण्याचा, तर आपल्या मुलीसाठी प्रत्येक बॉक्स स्वार्थी असतो. मग मीही त्यातून काही सुटलेलो नाही आहे बेटा. तसेही तू डिवोर्स घेणारच होती. मला आधी तर ते चुकीचं वाटलं, पण अमीरला पाहून मला विश्वासच बसला की राजपेक्षाही जास्त तो तुला सुखात ठेवू शकतो. आधी तर मी तुला डिवोर्स न घेण्यासाठी समजावणारच होतो, पण आता माझा निर्णय बदललाय आणि मला खात्री आहे माझ्या या निर्णयाला माझी मुलगी मला नक्कीच साथ देणार म्हणून. नंदनी म्हणाली, बाबा माझ्या लेक्चरची वेळ झालेली आहे. मी नंतर बोलते तुमच्याशी. तिने राधेश्यामरावांशी बोलून फोन कट केला. तिच्या आयुष्यात काय चाललं हे तिच्या आकलनशक्तींच्या बाहेर होतं. खरं तर डिवोर्स तिला हवा होता, पण जेव्हा राज डिवोर्स द्यायला तयार आहे व राधेश्यामही डिवोर्ससाठी तिच्या बाजूने आहेत, तर तिचं मन डिवोर्सच्या नावाने अस्वस्थ व्हायला लागत होतं. काय झालं नंदनी? तुला तर हेच हवं होतं ना? मग आता सर्व ठीक आहे. डिवोर्ससाठी कसलीच अडचण नाही आहे. तरी तू का अस्वस्थ झालेली आहे? तुला तर नकोच होतं ना हे फसवणूक बांधले गेलेले बंधन? काही दिवसात डिवोर्सचे पेपर येतील आणि त्यावर सही करून तू मोकळी होशील या नात्यातून. मग आता काय झालंय तुला? सगळं तुझ्या मनासारखं होत असून अस्वस्थ का आहेस तू? नंदनी मनातच म्हणाली. पण मला सागर आणि पूनमशी प्रॉब्लेम नाही आहे. बाबा असे कसे विचार करू शकतात? कोणावर भावा बहिणींची जबाबदारी आहे म्हणून त्याने का लग्न करू नये का? तिचे 4 लेक्चर झालेत. तशी ती आपल्या स्टॉप रूमकडे जायला वळली. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याचा परिणाम प्रोफेशनल लाईफवर न होऊ द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण बुद्धीला लाग पटूनही तिचं हृदय बुद्धीच्या आड येतच होतं. याआधी तिच्यासोबत असं कधीच झालेलं नव्हतं. तिच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले तरी तिचे लेक्चर चालू असताना ती त्यात पूर्ण गुंतून जात होती. तिच्यासाठी प्रोफेसर बनणे म्हणजे फक्त पैसा कमाईचं साधन नव्हतं, तर ते तिची आवड होती, फॅशन होती. ज्या जीवनात कितीही प्रॉब्लेम असले तरी ती शिकवताना तरी ते प्रॉब्लेम पूर्ण विसरून जात होती. पण आजकाल तिच्या जीवनात सर्व उलटून चाललेलं होतं. तिच्या मनातील विचारांचा परिणाम तिच्या क्लासमधील चालू लेक्चरवर आपोआपच होत होता. तिच्या शिकवण्याविषयी तशी कोणत्याच स्टुडंटची कोणतीच तक्रार नव्हती. उलट तिचे शिकवणे सर्व स्टुडंट एन्जॉय करत होते. सिलेबसमधली प्रत्येक पोयम असो वा धडा ती मन लावून शिकवत होती. त्यात इंग्लिश तर तिची पक्की पक्कड होती. पण आजकाल वारे उलट्या दिशेने वाहत होते. ओ गॉड देवा, माझ्या आयुष्यात एवढ्या डेझिट का आहेत? एक सिंपल आयुष्य जगत होते ना मी. पण नाही, या सिंपल आयुष्यात तू राज नावाचं वादळ आणलंस, ज्याच्याशी तेव्हा इच्छा नसतानाही मला लग्न करावं लागलं. अशा फसवणूक करून जोडलेल्या नात्याला मी स्वीकारू शकत नाही. म्हणून मी त्याच्यापासून डिवोर्स घेत आहे.
तर त्यातही माझं मन मला साथ देत नाही आहे. डिवोर्सचा विचारही आला तरी माझ्या मनात वेगळंच कालवाकालवी होते. मला कळत नाही आहे की नक्की मला काय हवंय. त्यात राज, त्याचं निर्मळ वागणं, त्याचे ते गहिरे डोळे, त्याचा स्पर्श, त्याचा सहवास, सर्वच हवं असं वाटतंय मला. जेव्हा निर्लज्ज चिपकू पाल त्याच्या जवळ असते तेव्हा मला माहीत नाही का पण खूप सेन्सिक्युअर फील होतं. त्याच्यावर हक्क दाखवणं आवडतं मला. आता तर फक्त आणि फक्त त्याचे विचार माझ्या मनात घोंघवत राहतात. ओ माय गॉड, आताही जेव्हा मला आमिरविषयी विचार करायला हवा तरी मी त्याचाच विचार का करते. राज, तुझ्यामुळं वेळ लागले मला एक दिवस. रोहिणी बोलते. तशी मी खरंच त्याच्यावर प्रेम तर नाही करायला लागली ना. तिने स्वतःलाच प्रश्न केला आणि पुन्हा तिच्या हृदयांच्या संपदनांची गती वाढत गेली. तिच्या हृदयांच्या ठोक्यातील प्रत्येक संपदन जणू फक्त राजसाठी साथ घालत होते. तिने पटकन आपल्या हृदयांवर हात ठेवून त्याला शांत करण्याचा निष्प्रभ प्रयत्न केला. दह्यांडे मॅडम, काय झालं नंदिनी मॅडम, तुम्ही येथे अशा का उभ्या आहात. दह्यांडे मॅडम जी नुसता तिचं लेक्चर संपून आली होती. तिने नंदिनी असं उभं राहून प्रश्न केला. नंदिनी म्हणाली, काही नाही, ते बाबांचा कॉल आला होता तर त्यांच्याच विचारात होते जरा. दह्यांडे मॅडम म्हणाल्या, अच्छा, चला मग लंच टाईम झालेला आहे आपला, सोबतच लंच करूया का. नंदिनी म्हणाली, ॲक्च्युली मी ती बोलतच होती की. नंदिनी मॅडम, ते तुमचे मिस्टर आहेत का. दह्यांडे मॅडम मधातच बोलल्या. तशी नंदिनीची नजर थोड्या दूरवरून तिच्याच जवळ चालत येणाऱ्या राजवर गेली. हा तर राजेश आहे ना, यावेळेस इथे काय करतोय. नंदिनी मनातच म्हणाली, अरे हां, हे तर तुमचे मिस्टरच आहेत ना, ते तुमच्याच जवळ येत आहे. चला मग मी निघते, तुम्ही या तुमच्या मिस्टरसोबत बोलून. दह्यांडे मॅडम तिला बोलून निघून गेली. राज तिच्या जवळ आला. नंदिनी त्याला तू इथे काय करतोय हे विचारायचंच होतं की त्याआधीच तो बोलला. राज म्हणाला, तू मोबाईल का फक्त शोपीस म्हणून मिरवायला घेतलास का. किती कॉल केलेत मी, एक कॉल उचलायला काय जातं तुझं. नंदिनी म्हणाली, माझा मोबाईल सायलेंटवर आहे म्हणून मला ऐकू आला नसेल, पण तू येथे काय करतोयस आणि मला का कॉल करत होतास. राज म्हणाला, तुमचा टिफिन घेऊन आलो मॅडम, जो तुम्ही एवढ्या सकाळी आल्यामुळं आणला नाहीत. राज तिला हातातील टिफिन देत बोलत होता. नंदिनी म्हणाली, तू माझा टिफिन घेऊन आलास. नंदिनी स्वतःकडे बोट करत बोलत होती. राज म्हणाला, इथे तुझ्याशिवाय तुला दिसतंय काय कोणी ज्याच्यासाठी मी टिफिन घेऊन येईल म्हणून. आता घे पटकन, आधीच माझा तुला शोधण्यात 5 मिनिटं वेळ वाया गेलेला आहे. त्यात तुमची स्टाफ रूमही मला दिसत नव्हती आणि तुला कॉल केला तर तुझा उचलायचा पत्ता नाही. नंदिनी म्हणाली, पण तू सकाळी ऑफिसला जाताना का नाही दिला मला टिफिन. आता ऑफिसमधून यावं लागलं असेल ना तुला. नंदिनी टिफिन घेत बोलत होती. राज म्हणाला, बॉसची अर्जंट मीटिंग होती सकाळी म्हणून मला डायरेक्ट ऑफिसला जावं लागलं. तसंही मी देणार नव्हतो, आईने म्हटले म्हणून द्यायला आलोय. नंदिनी म्हणाली, खरंच आईने म्हटले म्हणून द्यायला आलास का तू. नंदिनीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलेच. राज म्हणाला, तुला काय फरक पडतो, टिफिन मिळाला ना तुला, लंच टाईम संपायच्या आधी खाऊन घे. तोही तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. तिला बोलून तो तिथून निघायलाच होता की नंदिनी म्हणाली, तुझाही हाच लंच टाईम आहे ना, तू जेवलास का. राज म्हणाला, हो, मी आधी पोटभर जेवून तुला टिफिन द्यायला आलो होतो. तो मारे वळतच बोलत होता आणि तसंच सरळ निघून गेला. आता त्याला ते बोलण्यासाठी मागे वळायची गरजच वाटली नाही की त्याला ते तिच्या नजरेत पाहून बोलायचे नव्हते, हे तर त्यालाच माहिती होते. माझ्याकडे पाहून बोलला असता तर काय गेले असते याचे. नंदिनी त्याच्या पाठमोड्या आकृतीकडे पाहत बोलत होती. आता पुढं बघूया. नंदिनी म्हणाली, पण बाबा, मला त्यांना सोडायला जायची काय गरज आहे. राधेश्यामराव म्हणाले, नंदिनी, तू त्याला जेवढं भेटशील तेवढं त्याच्याविषयी तुला जाणून घेता येईल ना बाळा. नंदिनी म्हणाली, बाबा, मी पहिल्यांदा भेटली त्या दिवशीच ओळखलं त्यांना. ते खरंच एक चांगले व्यक्ती आहेत. त्यासाठी मला त्यांना नेहमी भेटून जाणून घ्यायची काय गरज आहे. मला आता नाही भेटायचं. नंदिनी जरा वैतागूनच बोलत होती. या 8 दिवसात राधेश्यामरावांनी निमित्त काढून तिची अमीरसोबत 2दा भेट करून दिली होती आणि आत्ताही तो लंडनला जात होता म्हणून एअरपोर्टपर्यंत त्याच्यासोबत जायला सांगत होते. राधेश्यामराव म्हणाले, पण सहवासाने जास्त जाणून घेता येतं ना नंदिनी, आणि एकमेकांची ओढही निर्माण होते. तुला त्याच्या जीवनसाथी म्हणून स्वीकार करायचा
अवघडल्यासारखे वाटणार नाही ना? नंदिनी म्हणाली. बाबा, मी अजून निर्णय द्यायचा आहे. तुम्ही लगेच त्यांना माझा जीवनसाथी बनवू नका ना. ती चिडतच होती, पण तरीही राधेश्यामरावसोबत शांततेत बोलत होती. तिला तिच्यामुळे त्यांना कोणताही त्रास द्यायचा नव्हता. राधेश्यामराव म्हणाले, मला माहीत आहे तुझा त्याच्यासाठी होकारच असेल नंदिनी. त्याच्यात नकार देण्यासारखं काहीच नाही बाळा. असं तर नाही ना की राजपासून डिवोर्स घ्यायचा तुझा विचार बदललाय? तसं तुझ्या मनात काही चालू असेल तर मी आत्ताच स्पष्ट सांगतोय तुला. नंदिनी, डिवोर्स प्रोसेसवर खूप पुढं गेलेली आहे तुझी. काही दिवसातच घटस्फोटचे पेपर येतील. मी खूप प्रयत्न करत आहे तुला लवकरच डिवोर्स मिळावा यासाठी. आता तू निर्णय बदलू शकत नाही आहेस. अमीर तुझ्यासाठी बेस्ट आहे, एवढं लक्षात ठेव. राजमध्ये लटकून मी तुला तुझी लाईफ खराब करू देणार नाही. मी तेव्हा त्याचा विचार कर बोललो होतो, कारण तेव्हा लग्न मोडून तुला दुसरा चांगला मुलगा मिळालाच याची मला शाश्वती नव्हती. दुसरं लग्न वाटत तेवढं सोपं नसतं, म्हणून मी तुला राजच्या बाजूने विचार करायला सांगितलं होतं. पण आता अमीरमुळं मला त्याची चिंता नाही आहे. मला तर कळत नाही, अमीरसारखा एवढा छान मुलगा तुझ्यावर आधीपासूनच प्रेम करत असल्याचे समजूनही तुला विचार का करावा लागतोय? त्याच्यासमोर राज तर ना दिसण्यात येतो, ना शिकवण्यात येतो, ना कमाईत, तरीही तुला विचार करायला वेळ लागतोय. नंदिनी म्हणाली, बाबा, तुम्ही नेहमी राजला आणि अमीरला कंपॅरिझन का करता? अमीर शिकलेला आहे, त्याची कामही जास्त आहे, कारण त्यांना शिकायला मिळालं. त्याचे वडील त्याच्यासोबत होते, जे राजचे नव्हते ना. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती, ती राजच्या नव्हती. त्यांच्यावर राजसारख्या कोणत्याच जबाबदाऱ्या नव्हत्या ना, म्हणून ते शिकू शकले नाही आणि विदेशात जाऊन नोकरीही करू शकले नाही. कोणत्याही बाबतीत त्या दोघांची कंपॅरिझन होऊ शकत नाही. नंदिनी आता जरा जास्त चिडली होती, पण तरीही राधेश्यामरावांसमोर शांततेत बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. राधेश्यामराव म्हणाले, ठीक आहे, मी नाही करत त्या दोघांना कंपॅरिझन, पण राजसोबत डिवोर्सचा निर्णय आता तू बदलू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. मी तुझा बाप आहे, तुझं चांगलं वाईट मला कळतं आणि त्या नात्याने मी विलाससोबत पुढची बोलणी चालू केलेली आहे. नंदिनी म्हणाली, बाबा, तुम्ही असे कसे करू शकता? मी आधीच म्हटलं होतं मला वेळ हवाय. राधेश्यामराव म्हणाले, वेळच आहे ना नंदिनी त्याला. तुझं लग्न आताच करणार नाही आहे, पण तू राजमध्ये अजून गुंतायला नको म्हणून सांगत आहे. नंदिनी म्हणाली, बाबा, ती बोलतच होती की. राधेश्यामराव म्हणाले, नंदिनी, मी फोन ठेवतो. आता सुमित्रा आलेली आहे बाहेरून. अजून ती मला नको ते प्रश्न विचारत बसेल. मी तिला याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. बाबा, पण मला ती बोलतच होती की. फोन कट झाला. देवा, माझे बाबा अलोकनाथांवरून अमरीशपुरी का बनत आहे? मला विचार करायला सुद्धा वेळ देत नाही आहेत. माहीत आहे त्यांना माझी काळजी वाटते, पण एवढ्या लवकर गोष्टी घडून येत आहे की मला काहीच कळेना झालं. नंदिनीवर पाहत बोलत होती. असे दिवसामागून दिवस जात होते आणि त्या दिवसागणित नंदिनीच्या मनाची अस्वस्थता वाढत होती. तिने अमीरबाबत विचार करायला वेळ मागितला असला तरी राधेश्यामराव 4-5 दिवसात कॉल करून अमीरविषयी भरभरून सांगत होते, जेणेकरून ती अमीरला एक जीवनसाथीच्या दृष्टिकोनातून बघेल. त्याने अमीर जायच्या आधी 2दा तिची आणि अमीरची भेट घडून आणलेली होती. त्यांना कळले होते की ती राजमध्ये गुंतत आहे, जे त्यांना आता नको होते. ते जेव्हा कधीही अमीर राजपेक्षा किती सरस आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा जेव्हा नंदिनी चिडायची, ती त्यांना डायरेक्ट बोलत नसली तरी राधेश्यामरावांना ते समजत होतं. त्यांना काहीही करून आता लवकर डिवोर्स हवा होता असं वाटत होतं. राज ऑफिसवरून आज जरा उशिराच घरी आला होता. राज त्याचे खूप डोकं दुखत होते. नंदिनी त्याला चहा द्यायला रूममध्ये आली तर राज हाताने त्यांचं डोकं रब करताना दिसला. नंदिनी म्हणाली, राज, तुझं डोकं दुखत आहे का? नंदिनी काळजीने बोलत होती. राज म्हणाला, नाही. राज डोकं रब करतच बोलला. नंदिनी म्हणाली, खोटे नको बोलूस. तुझ्या चेहऱ्यावरून साफ दिसते तुझं डोकं दुखतंय ते. माझ्याजवळ मेडिसिन आहेत डोकेदुखीच्या, देऊ का तुला? नंदिनी चहा साईड टेबलवर ठेवत बोलली. राज म्हणाला, नकोय मला मेडिसिन. राज अजूनही डोकं रब करत होता. नंदिनी म्हणाली, पण राज, मेडिसिन घेतल्या तर तुला बरं वाटेल. राज म्हणाला, प्लीज नंदिनी, मी सांगतोय ना मला नकोय म्हणून. राज वैतागून बोलत होता. त्यावर ती काहीच बोलली नाही आणि किचनमध्ये निघून गेली.
तिने आज एवढ्या लवकर त्याचं ऐकलं याचं त्याला आश्चर्यच वाटलं, पण त्याने जास्त विचार केलाच नाही. त्याने चेंज केलं आणि बेडवर पडला. तसा नंदिनीचा आवाज त्याच्या कानावर आला. नंदिनी म्हणाली, हे घे. तिचा आवाज आल्यावर त्याने मान उचलून पाहिले तर नंदिनी समोर मेडिसिन घेऊन पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यासमोर उभी होती. राज म्हणाला, तुला सांगितलं ना. त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले की नंदिनीने पटकन त्याने उघडलेल्या तोंडात मेडिसिन टाकली आणि ग्लास त्याच्या समोर ठेवला. तिच्या कृतीने तो चकावलाच. त्याने पटकन गोळीमुळं तोंड कडू पडू नये म्हणून तिच्या हातचा ग्लास घेऊन पाणी पिऊन घेतली. गोळी आतमध्ये ढकलली. राज म्हणाला, तुला काही कळतं का गं? अशी मेडिसिन कोण देत असतं? नंदिनी म्हणाली, मी देत असते ना. राज म्हणाला, तुझ्यासोबत बोलणे म्हणजे अजून डोके दुखून घेणे आहे. राज वैतागून बोलून परत बेडवर आडवा झाला. नंदिनी रूममधून निघून गेली. तशी त्या थोडी उशिरा एक गोष्ट क्लिक झाली आणि तो ताडकन बेडवरून उठून बसला. नंदिनीने मला जबरदस्तीने मेडिसिन दिली म्हणजे तिला माझी काळजी वाटत होती. राज स्वतःशीच पुटपुटला आणि त्या विचारसरणीशी त्याच्या मनात गुदगुल्या झाल्या. सोबत चेहऱ्यांवर तर भली मोठी स्माईल आली होती. त्याचं थोड्या वेळापूर्वीच डोकं दुखत होतं हेही तो विसरून गेला होता. पूनम म्हणाली, वहिनी, मला थोडं इंग्लिश ग्रामर शिकवशील का गं? जेवण करताना डायनिंग टेबलवर पूनम बोलत होती. नंदिनी म्हणाली, हो ना, का नाही, नक्की शिकवणार. पण तुझं बेसिक क्लिअर आहे का? म्हणजे तुला कुठून सुरुवात करावी ते कळेल मला. पूनम म्हणाली, माझं बेसिक क्लिअर आहे वहिनी. ते 11वी दादाने मला इंग्लिशची ट्युशन लावून दिली होती ना. तो फक्त मला सिलेबस म्हटलं जेवढं ग्रामर आहे तेवढंच शिकव. बाकी काही शिकवायची गरज नाही आहे. ते काय आहे ना, आमचे इंग्लिशचे सर आम्हाला अंगाई गीत गायल्यासारखे शिकवत असतात. काय बोलतात काहीच कळत नाही. त्यांच्या लेक्चरला एकाच जरी विद्यार्थ्याला झोप नाही आली तर नवलच झालं. राज म्हणाला, मग तुम्हाला कंप्लीट करायला हवी ना प्रिन्सिपलकडे जाऊन. ज्याला आधीच इंग्लिश कठीण जाते त्याने काय करावं मग? प्रत्येक विद्यार्थी ट्युशन तर लावू शकत नाही ना. पूनम म्हणाली, दादा आम्हाला फक्त ग्रामर कठीण जातं. बाकी आमचे सर्व सब्जेक्ट तर इंग्लिशमध्येच आहेत ना. राज म्हणाला, बिझनेस मॅथमॅटिकल्समध्येही बाकी सब्जेक्टपेक्षा कमी मार्क्स असतात तुला. पूनम म्हणाली, दादा ती सिलेबस रँडवर्स आहे. त्याच्या यावर्षी म्हणून हार्ड जाते थोडं. ओ गॉड, याला जेवायच्या वेळेसही फक्त अभ्यासाविषयीच बोलायचं असतं. बाकी ॲक्टिव्हिटी असतात कॉलेजमध्ये, तेही कधी विचारत नाही. नंदिनी मनातच बोलली. मंगलाबाई म्हणाली, राज चपाती घे ना. मंगलाबाई त्याला चपाती देत बोलत होत्या. राज म्हणाला, नाही नको आई, माझं झालं जेवण. मंगलाबाई म्हणाली, तुझं काही दुखतंय का राज? चेहरा उतरलाय तुझा. आई, नाही माझं काहीच दुखत नाही आहे. आज खूप काम होतं ऑफिसमध्ये म्हणून थोडा थकलोय. राज आज नेहमीपेक्षा कमी जेवण केलं होतं. अजूनही त्याचं डोकं जरा थंडणत होतं. नंदिनीने त्याच्यावर लक्ष होतं पण तिने त्याला तसे विचारले नाही. किचन आवरून नंदिनी रूममध्ये आली तर राज नेहमीप्रमाणे खाली अंथरूण घालून झोपायला चालणार होता. नंदिनी म्हणाली, राज आज तू बेडवरच झोप, मी झोपेल खाली. तिच्या बोलण्यावरून राजने तर आधी तिला निखरून पाहिलं. हे तिचं बोलत आहे ना यावर त्याचा विश्वास बसत नसावा कदाचित. नंदिनी म्हणाली, असं काय पाहत आहेस? राज म्हणाला, तुला नाही वाटत आजकाल तू माझी जरा जास्तच काळजी करत आहेस म्हणून? नंदिनी म्हणाली, राज तुझं डोकं दुखत आहे म्हणून बोलली मी एवढीही वाईट नाही की कोणाची तब्येत बरोबर नसली तरी स्वतःविषयी विचार करेल. राज म्हणाला, पण माझं एवढंही डोकं दुखत नाही की मी खाली झोपू शकणार नाही. रोज झोपतोय ना, आजही झोपेल की. त्याने बोलत खाली सर्व साहित्य आथरलं. नंदिनी म्हणाली, पण तू आज खाली झोपला तर मला बेडवर झोप लागणार नाही. नंदिनी बोलून गेली. ती जे बोलली ते ऐकून राजचं धडधड हृदय जणू स्किप झालेलं होतं. राज म्हणाला, का? तुला का झोप लागणार नाही? राजच्या आवाजात आर्तना होती. नंदिनी म्हणाली, ते सांगितलं ना तुला, कोणाची तब्येत व्यवस्थित नसताना मी स्वतःचा विचार करू शकत नाही म्हणून. मग तुझं डोकं दुखत असूनही मी बेडवर कशी झोपणार? तुझ्या जागी कोणी असतं तरी मला झोप लागली नसती. नंदिनी म्हणाली, सावरत बोलत होती. खरं तर त्याचं डोकं दुखत होतं. तो नीट जेवला नाही म्हणून तिचं मन लागत नव्हतं. राज म्हणाला, काही नाही होत, तू वरच झोप. तशीही आता मला खाली झोपायची सवय झालेली आहे तर वर झोप येणार नाही. आता तिला त्याचा जबरदस्त राग आलेला होता.
ती एवढ्या काळजीने त्याला बोलत होती आणि तो होता की ऐकायला तयारच नव्हता. नंदिनी म्हणाली, तू वर झोपतो की नाही? ती रागातच बोलली, जबरदस्तीच आहे का? मी नाही झोपणार. तू जर वर झोपला नाही तर मी. तिने बोलून त्याच्यासमोर तर्जनी केली. राज म्हणाला, तर काय करणार तू? मी तिला काही सुचत नव्हतं. राज म्हणाला, चल सोड आणि प्लीज मला आता झोपू दे. तुझ्याशी बोलून माझं जास्तच डोकं दुखत आहे. नंदिनी म्हणाली, राज प्लीज झोप ना वर. मला खरंच झोप नाही लागणार. नंदिनी म्हणाली, पण तू खाली झोपली तर मला झोप नाही लागणार. राज पुटपुटला, काय बोललास? नंदिनीने त्याने बोललेले ऐकू आले नाही म्हणून तिने पुन्हा विचारले. राज म्हणाला, माझ्यामुळे कोणी त्रास असताना खाली झोपल तर मलाही झोप येत नाही. नंदिनी म्हणाली, पण मला खाली झोपायला काहीच त्रास होत नाही. राज म्हणाला, तू याआधी कधी खाली झोपलीस का? नंदिनी म्हणाली, नाही, पण आता झोपेल ना. राज म्हणाला, मग मीच खाली झोपतो, तू राहू दे. नंदिनी म्हणाली, राज ती बोलतच होती की. नंदिनी तू आता वाद घालून माझं जास्त डोकं दुखवूच नको. एवढ्या दिवसांपासून मी झोपत आहे ना खाली, मग आताही झोपेल मी. आणि वर झोपल्याने काही माझं डोकं जरा बरं वाटणार नाही मला. त्यामुळे आता माझ्याशी वाद घालणे बंद कर आणि मला झोपू दे. तो नंदिनी म्हणाली, ठीक आहे, मग आपण दोघेही बेडवर झोपू. ती बोलली आणि इकडे बेडवरची उशी येणाऱ्या राजची उशी हातातून निसटली. राज म्हणाला, काय बोललीस तू? राजला वाटलं त्याने काहीतरी वेगळंच ऐकलं म्हणून त्याने पुन्हा विचारलं. नंदिनी म्हणाली, तुला वाटलं मी खाली झोपू नये. मला वाटतं तू खाली झोपू नये. मग आपण दोघेही बेडवर झोपू. राज म्हणाला, नंदिनी तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? राजला अजून विश्वास बसत नव्हता तिच्या बोलण्यावर. नंदिनी म्हणाली, मला कळत आहे मी काय बोलते. बेड एवढा मोठा नक्कीच आहे की आपण दोघे त्यावर आरामात झोपू शकू आणि मधात आपण उशी ठेवू. म्हणजे तू माझ्या साईडला येणार नाही आणि मी तुझ्या साईडला येणार नाही. राज म्हणाला, पण तुला माझ्यावर एवढा विश्वास आहे की आपण एका बेडवर झोपू शकू? राजचा अस्मित चेहरा आणखी स्मितच झाला. नंदिनी म्हणाली, एवढे दिवस झाले आपण एका रूममध्ये राहतो. त्या बाबतीत तरी मी तुझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकते. तू काळजी करू नकोस. नंदिनी त्याच्या हातातली निसटलेली उशी बेडवर ठेवत बोलत होती. राज म्हणाला, पण मला माझ्यावर विश्वास नाही आहे. तू एवढ्याच जवळ असल्यावर मी स्वतःला कसं कंट्रोल करणार आहे? राज मनातच बोलला. नंदिनीने कपाटात असलेल्या एक्स्ट्रा उशी काढली आणि बेडच्या मधोमध 2 अशा उशा रचल्या. नंदिनी म्हणाली, तू या बाजूला झोप, मी या बाजूला झोपते. नंदिनी त्याला साईड दाखवत बोलत होती. राज म्हणाला, राजने विचारत बोलून तिने दाखवलेल्या साईडला अंग टाकले. तो त्या साईडला पडल्यावर नंदिनीही दुसऱ्या साईडला पडली. ती पडल्यावर तर तो अधिकच अस्वस्थ झालेला होता. ती त्याच्या एवढ्याच जवळ झोपणार म्हटल्यावर त्याला रात्रभर झोप लागणारच नव्हती. त्याने लगेच तिच्या विरुद्ध साईडला कूस वळवली. नंदिनी म्हणाली, तुझं अजूनही डोकं दुखत आहे का? नंदिनीने तो पाठमोळा असतानाच विचारले. राज मनातच म्हणाला, आता तर माझं काय दुखत आहे तेही मला माहीत नाही. ते पण मी विसरलोय आता. राज मनातच म्हणाला. नंदिनी म्हणाली, राज. नंदिनीने पुन्हा त्याला हाक दिली. राज म्हणाला, तू ज्या पद्धतीने मेडिसिन दिल्या अशा पद्धतीने मेडिसिन दिल्यावर तर डोकेदुखीलाही पश्चाताप होईल की का दुखलं म्हणून. नंदिनी म्हणाली, तुला कधी सरळ नाही सांगता येत का? राज म्हणाला, आता बसले माझं डोकं. राज अंगावर चादर घेत बोलत होता. थोड्या वेळाने नंदिनीला त्याला पाठमोळ्या पाहत झोप लागली. पण राजची झोप मात्र पुरती उडालेली होती. त्याने तिच्याकडे कूस ओढवली. ती झोपलेली त्याला खूप निरागस दिसत होती. ती कधी कधी नाईटी घालून झोपत होती, पण आज मात्र साडीतच झोपलेली होती. तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर आलेले होते. राजने अलगद ते बाजूला केले आणि एकटक तिच्याकडे पाहू लागला. राज म्हणाला, एवढीही काळजी घेऊ नकोस की तू गेल्यावर त्या काळजीचा सर्वात जास्त त्रास मला होईल. राज मनातच बोलत होता. तिला पाहताच तो कधीतरी झोपी गेला. सकाळी नंदिनीला अंगावर काहीतरी जड जाणवले व तिची उशी जरा जास्तच कडक होती आणि उंच झाल्याने तिला वाटत होते. तिने किलकिले करतच डोळे उघडले तर ती पूर्णपणे राजच्या मिठीत होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्याचा एक हात तिच्या भोवती होता. तिने जरा मान उचलून वर पाहिलं तर राज शांतपणे झोपलेला होता. नंदिनी मनातच म्हणाली, मी याच्या मिठीत कशी आले? मी तर दुसऱ्या साईडला झोपले होते.
तिने नीट पाहिलं तर तिचं त्याच्या साईडला येऊन झोपलेली होती. मधल्या उषा कुठं गेल्या ते पाहण्यासाठी तिने त्याचा हात काढून उठवण्याचा प्रयत्न केला. तशी ती तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट झाली आणि तो तिला मिठीत घेऊन एका कुशीवर वळला. त्याच्या अशा मिठीत घेण्याने तिच्या अंगावर तर काटाच उभा राहिला होता. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर गळ्यांवर जाणवत होते आणि त्यामुळे तिचा रोम शहारत होता. त्याच्या मिठीत तिला एक वेगळीच फिलिंग येत होती. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो गाढ झोपलेला होता. तिची नजर त्याच्या बंद डोळ्यांवर गेली. त्याचे डोळे बंद असो की उघडे, तिला त्याचं विशेषण आकर्षण वाटायचं. काहीतरी विशेष होतं त्या डोळ्यात, जे बंद असूनही तिला तेवढेच आकर्षक करत होते. तिने त्याच्या मिटलेल्या पापण्यांवर हलकी फुंक मारली. त्याच्या झोपेत झालेल्या अस्वस्थ केसांमुळं आणि त्याला नैसर्गिक देणं मिळाल्यामुळं चेहऱ्यावरच्या तेजामुळे तो झोपेतही तेवढाच लोभस दिसत होता. आज त्याची क्लीन सेव होती, पण तो अर्धवट घुरड्या दाढीतही जास्त ॲक्टिव्ह दिसत होता असे तिला मनोमन वाटत होते. खूप वेळपर्यंत ती तशी त्याच्या मिठीत पडून होती. त्याच्या चेहऱ्यावर एकटक निरीक्षण करत होती. तिचं लक्ष त्याच्या ओठांवर गेलं आणि तिच्या हृदयाची गती 100च्या स्पीडने वाढत होती. नकळत तिच्या मनात त्याच्या ओठांविषयी ओढ निर्माण झाली होती. पहिल्यांदा एखाद्या पुरुषांविषयी तिच्या मनात अशा भावना उत्पन्न झालेल्या होत्या, ज्याला ती मनातच आणूनही रोखू शकत नव्हती. तिचं तिच्याशी नकळत त्याच्यावर जे तिला मान्य नसलेलं प्रेम जडत होतं. त्या भावना त्या प्रेमांचा भाग होता. ती त्यांच्यात हरवलेली होती कधीचीच. तिने त्याच्या अंगावरचा हात काढून त्याच्या केसांकडे नेलाच की दारावर एक जोरांची थाप पडली. मंगलाबाई म्हणाली, राजनंदिनी, उठायचं नाही का? आज 7 वाजून गेलेत. तुम्हाला उशीर होईल आणखीन ऑफिस आणि कॉलेजवर जायला. मंगलाबाईने बोलत लगातार 3-4 थापा दरवाज्यांवर मारत होत्या आणि त्या हाकेसरणी दोघेही गडबडून उठत होते. नंदिनी पटकन उठून त्यांच्यापासून दूर झाली आणि गडबडीने बेडवरून खाली उतरली. राज म्हणाला, हो आई, उठलोच आम्ही. आई अजूनही दार वाजत आहे हे पाहून राज बोलला. नंदिनी म्हणाली, किती वेळची तुला उठवत आहे मी. तुझ्यामुळं आज मलाही उशीर झाला उठायला. नंदिनी आपली साडी नीट करत त्याला बोलत होती आणि रूमचा दरवाजा उघडून बाहेर निघून गेली. राज म्हणाला, माझ्यामुळं उशीर झाला? ती काय हिला पकडून ठेवली होती की काय इने न उठायला? स्वतःची पुटपुटत राजही बेडवरून उठला आणि त्याचा टावेल ब्रश घेऊन तोही रूमच्या बाहेर निघून गेला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.